श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरामध्ये जर किंवा घराच्या बाहेर जर तुम्हाला हे 3 जीव दिसले तर असं समजा की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच आलेली आहे। तर बघा, 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा खूप खास आणि महत्त्वाचा महिना मानला जातो। तसेच मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित आहे। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक स्त्रिया घरोघरी महालक्ष्मी मातेचं व्रत उपवास करतात। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते। तर म्हणूनच या पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्हाला कधीही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर हे जीव जर दिसू लागले तर समजून जा की माता लक्ष्मी घरामध्ये आलेली आहे आणि तुमच्या नशिबाचा भाग्योदय होऊन तुमचं नशीब नक्कीच अगदी काहीच दिवसांमध्ये चमकणार आहे। तर असे नेमके कोणते 3 जीव आहेत की ते आपल्याला संकेत देत असतात, तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कारण श्रावण महिना इतकंच महत्त्व या मार्गशीर्ष महिन्याला दिलं जातं। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मी व्रत केलं जात असतं। त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती साजरी केली जाते आणि दत्त जयंती निमित्त दत्त महाराजांची आपण अगदी थोडीफार का होईना आपल्या घरामध्ये सेवा करत असतो। कारण जेव्हा कधी आपण अशा विशेष सेवा करतो तर त्या सेवा जेव्हा भगवंतापर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्याला त्याचे काही शुभ संकेत जे असतात तर ते मिळत असतात। कारण आपल्या हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनसंपत्तीची देवी म्हणून पूजनीय मानलं जातं। माता लक्ष्मीच्या भक्तीसाठी उपासनेसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो। माता लक्ष्मीची 8 रूपे आहेत, ज्यामध्ये महालक्ष्मी तिचे एकरूप संपत्तीची देवी मानली जाते। ज्या व्यक्तींवरती माता लक्ष्मीची अखंड कृपा असते त्यांना जीवनामध्ये कधीच धन धान्याची उणीव चणचण कमतरता जाणवत नाही आणि त्यांच्या आयुष्य हे खूप सुख समृद्धी आणि आनंदाने भरले जाते। घरातील कर्त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मीची कृपा असणे हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळेच घरातील अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी, पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करत असते। अशा वेळी माता लक्ष्मी आपल्या घरी येण्या अगोदर आपल्याला काही संकेत देत असते। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जर असे संकेत मिळत असेल तर नक्कीच माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करत आहे। तर त्यामध्ये पहिला संकेत असा आहे की जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराबाहेर जर काळ्या मुंग्या दिसल्या किंवा त्यांनी असं त्यांचा गोळका दिसला किंवा आपण काय म्हणतो वारुळ बोलतो ना, तर ते दिसलं तर देवी माता लक्ष्मीची कृपा ही अधिक प्रमाणात वाढणार आहे। याचाच अर्थ असा होतो की आपली रखडलेली कामे ही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि तुमच्या सेवेचा माता लक्ष्मीने स्वीकार केलेला आहे। यानंतरचा संकेत म्हणजे जर तुमच्या घराच्या भिंतीवरती 3 सरडे किंवा एका ठिकाणी दिसले तर हा सुद्धा माता लक्ष्मीचा शुभ संकेत आहे। यामुळे आपल्या घरातील गरिबी दरिद्री नष्ट होण्याचे आपल्याला संकेत असतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येऊ लागते। यानंतरचा समोरचा संकेत म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये पक्ष्यांचं घरटे बनवणे। आता हे घरट कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा बाल्कनीमध्ये पक्ष्यांनी बनवले तर हे देखील माता लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ संकेत समजले जातात। असं देखील म्हटलं जातं की पक्ष्यांनी जर आपल्या
घरामध्ये घरटं बनवलं तर आपल्याला लवकरच नवीन घर प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं। तसेच माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत हे बऱ्याच वेळा आपल्याला स्वप्नातूनही मिळत असतात। जर तुम्हाला अशी स्वप्न पडली तर जसं की अचानकपणे एखादी स्त्री समोरून येत आहे आणि तिने सर्व 16 शृंगार साज केलेली स्त्री जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसली, तसेच तुळस दिसणे, त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचं व्रत करतो आणि या दिवशी आपण घरामध्ये महालक्ष्मी देवीची पूजा मांडतो आणि पूजा करून पोथी वाचतो। त्यावेळी अचानक दिव्यांची वात वरच्या दिशेने वर जाणे, अंगावर अचानकपणे काटे येणे किंवा अचानक अर्पण केलेलं फूल खाली पडणे हा देखील एक शुभ संकेत मानला जातो। कारण ज्यावेळी आपण पोथी वाचत असतो त्यावेळी जर अचानकपणे जर अंगावरती काटे आले किंवा आपल्या डोळ्यामधून थोडेसे अश्रू आले तर जीवाशिवाची भेट होते। म्हणजेच काय तर आपल्या आत्म्याची भेट ही परमात्म्याशी होते, म्हणून आपल्याला हा एक प्रकारचा जो संकेत असतो तर तो मिळत असतो। आता तर त्याचा अर्थ असा होतो की भगवंतांनी आपल्या सेवेचा मनापासून स्वीकार केलेला आहे। त्याचबरोबर समोरचा संकेत म्हणजे आपण मार्गशीर्ष गुरुवारी पूजेमध्ये कलश मांडतो तर त्यावरती नारळ ठेवत असतो। जर या नारळाला अचानकपणे तडा गेला तर समजून जा की आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नारळांनी शोषून घेतली आहे। आता तुम्हाला कोणत्याही अडचणीचा, दुःखांचा सामना करावा लागणार नाही। तसेच समोरचा संकेत म्हणजे आपल्या घरामध्ये अचानकपणे एखाद्या कुंडीमध्ये तुळशीचं रोप उगवणे किंवा अंगणामध्ये, बागेमध्ये तुळशी मातेचं रोप उगवणे हा देखील एक शुभ संकेत समजावा। असं समजावं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा वास आहे असं समजावं। कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि जर या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये जर तुळशीचं रोप उगवलं तर त्यांची भरभरून कृपा आशीर्वाद आपल्यावरती आहे। त्याचबरोबर समोरचा संकेत म्हणजे आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा गॅलरी बाल्कनीमध्ये जर चिमण्या येऊन चिवचिवाट करत असेल किंवा एखादं घरटं त्यांनी बनवलं असेल तर समजून जा की आपले वाईट दिवस संपून आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस अनुभवायला आपल्याला मिळणार आहे। तर अशा प्रकारे हे होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याचे जे संकेत आहेत तर ते अशा प्रकारे आपल्याला ते संकेत घडू शकतात। तुम्हाला असे कोणते संकेत मिळाले का कमेंटमध्ये अवश्य सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ